सगळ्या एज ग्रुपसाठी लागू असणारी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, की तुमचं BMI 23च्या आत पाहिजे. मग यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट आलं, डाएट मॅनेजमेंट आलं, एक्सरसाइज आलं, ह्या सगळ्या गोष्टी येणार. दुसरी गोष्ट, आपण मेडिकेशनचा कधी यूज करतो PCODमध्ये, तर मेडिकेशन हे डिपेंड ऑन एज आणि सिम्पटम्स काय, पाळीचे सिम्पटम्स आहेत किंवा मेनली तुम्हाला अँड्रोजन एक्सेसची म्हणजे हेअर ग्रोथ आहे किंवा पिंपल्स आहे, यावरून ट्रीटमेंट डिसाईड होते. जे मॅरिड असाल तर प्रेग्नन्सी पाहिजे किंवा नाही पाहिजे यानुसार याची ट्रीटमेंट ठरवली जाते. मग याच्यात काही हार्मोनल टॅबलेट येतात, 21 डेज टॅबलेट येतात, त्या पण आपण देतो. आणि याच्याबरोबर काही डिफिशियन्सीज असतील, समजा विटॅमिन D डिफिशियन्सीज असतील त्या, किंवा हिमोग्लोबिन कमी असेल, ह्या पण आपण ट्रीट करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही, तर मग त्याच्यासाठी ओव्ह्युलेशन इंडक्शनचे ड्रग द्यावे लागतात किंवा हार्मोन्स द्यावे लागतात. जर रेजिस्टन्स असेल तर IUI किंवा IVFपर्यंत पण प्रेग्नन्सी राहण्यासाठी ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते. कधीकधी आपल्याला PCODसाठी ओव्हॅरियन ड्रिलिंग पण करावं लागू शकतं. पण जनरल पीपलमध्ये ते आपण जे आधी सांगितल्या ह्या गोष्टी सफिशियंट होतात.